पाहिलं तर सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या पटलावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतं. फलंदाजी जर पाहिली तर हे दोन्ही फलंदाज चला वळूया मैदानाच्या दिशेने काय घडणार रंगत पाहायला मिळते. महाबळेश्वर तालुक्यामध्ये कोणाच्या नावाची चर्चेवर आवर्जून नाव घेतलं जाणार. कोयना सोशी कांदाडी क्रीडा प्रदर्शन महाबळेश्वर रजिस्टर अंतर्गत जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे चषक 2024 माना सन्मानाची स्पर्धा. केएसकेच्या पटलावरती कोणाच्या नावाची चर्चा होणार. ज्या पद्धतीने जातक पक्षाला एका पाण्याच्या थेंबाची चाहूल हुरूर असते ना, तशीच मात्र हुरूर असेल की या वाळणे चषक 2024 चा विजेता संघ कोण असेल. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न चांगला केला होता. पहिला चेंडू निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. धाव संख्या मात्र स्थिर. मोठे फटके खेळले तर 18 चेंडूचा खेळ असेल. 18 चेंडू मध्ये किती धावा गोळा करणार हे पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघासाठी असेल डू व डाय, करो या मरो. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावं लागेल. स्वतःला सांगावं अशक्य माझं शब्द न माहीत, प्रयत्न माझा देव. गणेशसाठी पुन्हा एकदा शैलेश घाटगे आणि चंदू घाटगे यांच्याकडून गणेश दादा यांच्या सलग 3 षटकाला 5000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू सुद्धा आशिष सजवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू बॅकचेट लागली गेली. लिडिंगेत लागलेले चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. काल सुद्धा पाहिलं ना हाच गोलंदाज आशिष. असेल अजित दादा, रिक्वेस्ट असेल थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे कारण की जेणेकरून अंधार होत चाललाय. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी. म्हणी घ्या बाप्पाचे नाव, पुन्हा सोपे होईल तुमचे काम. काय घडणार काय मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूला गणेश दादाला 5000चं बक्षीस लागलं होतं, तो मात्र नक्कीच तंबूच्या. हा आशिष गोलंदाजी ज्यावेळी रुळे वैभव रुळे आणि हा सामना सुद्धा होता ना, पहिल्या चेंडूवरती विवेक शिंदे याला बाद केलं होतं. हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. थोडीशी दिशेन गोलंदाजी यश पंचांच्या समांतर चेंडू अवांतर 1 धावेसाठी धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 2 धावा. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. हा चेंडूवरती काय येतोय आणि येतोय चौकार. समीर दादा शेलार यांनी जर बॅक टू बॅक सलग 3 षटकार मारले तर त्यांच्या समीर दादा शेलांसाठी सलग 3 षटकाला 10000 रुपयाचं पारितोषिक. चंदू घाटगे आणि शैलेश घाटगे यांच्याकडून. पुणे एकदा आशिष सज्ज होताना पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल. अजित दादा शेला अक्रॉस खेळून काढला होता. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी मात्र दाद फेटाळली. आणि काय घडते, समीर दादाला स्ट्राईक वरती कुठेतरी जाणं गरजेचं होतं पहिल्या चेंडू पासून. अजित दादा शेलार यांच्यासाठी चंदू घाटगे 5000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पुन्हा काय घडतंय. हो दुसरा धक्का. अजितची खेळ ज्या चंदून ज्या प्लेअरवरती पैसे लावले ना, तो प्लेअर आउट झाला. लालच बुरी बात आहे.
साठी सुद्धा 5,000चं पारितोषिक. म्हणजे बहुतेक ही टीम कोणाच्या बाजूने पैसे लावणार याचा विचार करायला लागेल. निलेश नौका गोलंदाज देताना पाहतो समीर, कारण की बघा ना घोडेपाडू संघाचं नक्कीच वैशिष्ट्य पहा, त्यांना सुद्धा चिठ्ठीमध्ये लक पहा, चिठ्ठीमध्ये सुद्धा बायच्या स्वरूपात फायनलला डायरेक्ट पोहोचण्याची संधी मिळाली. पहिल्या ज्या रेणुशी संघ पहिल्या षटकामध्ये 23 ते 24 धावा आतापर्यंत करताना पाहायला मिळाला, तो संघ फक्त केवळ 6 धावा 2 विकेट प्लस 6 धावा. म्हणजे कुठेतरी घोडेपाडू संघ इथे लक फॅक्टर आणि आपली प्रयत्नांची पराकाष्ठा इथे मात्र दोन्ही पाहायला मिळते. कारण की चांगले प्रयत्न केले तर तुम्हाला यश सुद्धा तितकंच चांगलं संपादित होतं, हे सुद्धा तितकंच खरं. आशिष बिग फॅक्टर बनला, चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा नौका गोलंदाज सज्ज होतोय. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. यस पंचांच्या समांतर अवंतर 1 धाव मिळताना पाहायला मिळेल. गोलंदाजाला दंडित केलं 1 धाव संख्या होते 7 धावा. हम साथ साथ है ही मूवी रिलीज होणार की जो जीता वही सिकंदर. काय घडणार मैदानाला, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, पावली आलेले स्वप्न मोडू नका. वेळोवेळी येतील खूप सारे कठीण प्रसंग, परंतु जिंकल्याखेरीज मैदान सोडू नका. काय घडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. समीर दादासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 षटकार. चंदू गाडगे शैलेश गाडगे यांच्याकडून. ओ पैसे लावले की झेल गेलाच. राहुल नक्की नाव नोंदणी केली तर राहुलचा दखल सुद्धा घेतली झाली या जेलची. 1 हँडेड कॅच, काय अप्रतिम, ती पण कोणाची, आतापर्यंत बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅच ज्यानं घेतलं ना, तोच आक्रमक विध्वंसक विनाशनाशकाचा फलंदाज समीर. समीर नावाचं वादळ काही वेळासाठी क्षमताना पाहायला मिळत आहे. या गोलंदाज सुनीलची विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. शैलेश गाडगे चंदू गाडगे यांच्याकडून या गोलंदाजानं सुनीलची विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. यावरती आक्रमकपणा दाखवला तर जेलची संधी उपलब्ध होती, परंतु चांगला चौकार वाचवला, गरज होती. बरोबर आहे मित्र, क्षेत्ररक्षणाची बरोबर आहे. जर चेंडूवरती आला असता, कारण जर आता पाहिलं सूर्यास्त होत चाललाय, थोडा डिस्टर्ब नक्कीच होताना पाहायला मिळेल. जर तो चेंडूवरती आला असता आणि चेंडू जर सीमारेषेकडे गेला असता तरी तुम्हीच बोलला असता, जेलवरती नाही आला तरी तुम्हीच. थोडंसं माइंडसेट क्रिकेट खेळा मित्रांनो, प्रोत्साहन द्या एकमेकाला, नक्कीच विजयश्री संपादित करू शकता. चांगलं सेट माइंड होतं, त्याला माहित होतं जेल माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे, जर मी जेलवरती गेलो तर चेंडू चौकार जाऊ शकतो. चांगलं माइंडसेट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पाहावं लागेल, गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अक्कू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला, आता मात्र जेलची संधी असेल का नाही, परंतु हा जातोय सीमा रेषे पार, मिळतोय षटकार साधा. चेतन दादा यांनी आतापर्यंत 1 षटकार मारला, अजून जर सलग 2 षटकार मारले तर चंदू गाडगे शैलेश गाडगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजा धावसंख्येत 1 ने वाढ होईल, धावसंख्या होते. पुन्हा एकदा आक्रमण खेळून काढलाय, धाव संख्या होते आणि इथे मात्र विकेटचं पतन. ज्याला पैसे लावले ना तो खपला. खपला की खपवला काय माहित. ऐकूया डीजे मार्फत सुनील संगीत डीजे.
धन्यवाद. नौका फलंदाज येतोय अक्षय. वाईटच्या सुरुवात पुन्हा एकदा दंडित केलं. धावसंख्या होती 16 धावा. सुनील साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. शैलेश घाटगे आणि चंदू घाटगे. अक्षय गरज नसेल कदाचित षटकाराची. सुनीलला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. शेवटच्या षटकामध्ये तू मोठे. आता मात्र शेवटचा चेंडू. आता मात्र तुला मोठा प्रहार करावा लागेल. आता षटकार मारला तरी हरकत नाही, परंतु ज्यावेळी 1-2 किंवा 3 चेंडू असतात तेव्हा स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं. पण तो शेवटचा चेंडू आहे. आता मात्र मोठा फटका खेळावा लागेल. या चेंडूवरती सिंगल नको तर षटकार लागेल कदाचित. 16 धाव संपटल्यावरती येताना पाहायला मिळत आहेत. अकराचं लाईन घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकदा पूर्ण केली आणि परत स्ट्राईक राहील नक्कीच अक्षयकडे. जे नको होतं तेच घडताना पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल नक्कीच या छोट्याशा कलाकारांचं घोडेपारूडच्या संघाच्या. कारण की काय खेळ साजरी केला. कारण की रेनोशी हा संघ आतापर्यंत पाहिला ना, प्रथम फलंदाजी करताना 60 ते 70 धावांचा विक्रम करताना पाहायला मिळत होते. परंतु या संघाने मात्र त्यांना जखडून ठेवले. 2 षटका अखेर. धावसंख्या होते 17 धावा 4 विकेटच्या पतनानंतर. डीजे शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येतो. शुभम वैयक्तिक पहिलं सांग 3रं षटक. इथे मात्र चांगली रणनीती असेल. 1 धाव अर्जित करून देणं, सुनीलला स्ट्राईक वरती देणं. धावसंख्या होते 18. जर या 5 चेंडू मध्ये 12 ते 15 धावा येणं गरजेचं असेल तर 35. जर 12 आले तर स्कोअर असेल तुमचा 30. तर 35 आले तर 15 आले तर स्कोअर असेल नक्कीच 35 प्लस असेल. म्हणून तुम्हाला 12 ते 15 धावा या शेवटच्या 5 चेंडू मध्ये गोळा कराव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम सज्जताना पाहायला मिळते. सुनील असेल स्ट्राईक. खूपच दिशाहीन गोलंदाजी. वाईटच्या सोबत दंडित केलं गेलं. गोलंदाजला 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत 19 धावा. धावसंख्येत 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. शुभम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र दाद फेटाळली आणि हा निर्धाव चेंडू घोषित केला जातो. धावसंख्या जैसी ती धावसंख्या होती 19 धावा. काय मित्र म्हणून क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल ना याचा नियम नसतं. कोणता संघ कधी भरारी घेईल आणि जो भरारी घेणारा संघ कधी मात्र बॅकफुटला येईल ते मात्र सांगता येणार नाही. आतापर्यंत पाहिलं तर रेनोशी संघ फलंदाजच्या जोरावरती आतापर्यंत अधिराज्य करताना पाहायला मिळालं आधीच्या 3 मॅच मध्ये. परंतु घोडेपारूड संघ इथे मात्र त्याच फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. हो एव्हरी डॉट चेंडू क्रिएटिंग प्रेशर. आणि प्रेशर कुकरची शिट्टी वाजणार तर कोणाची वाजणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी शुभम करते. कल्याण इथे कल्याण करताना पाहायला मिळतं आपल्या गोलंदाजीवरती. चांगली नव्हते आशिष दादा नक्कीच कान मंत्र गुटरगू करताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी हाताळली आशिष दादा. अप्रतिम. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं आणि मात्र या चेंडूला धाडलंय. येस इट इज षटकार 6 धावांसाठी. डीजे नक्कीच झटका तर नक्कीच रेणुशी संघाला लागला असेल की फलंदाजीची कुठेतरी निरार्थक निराशजनक
फलंदाजी नक्कीच व्हायला खुश नसतील कधी आपल्या फलंदाजीवरती. सुनील शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना पाहिला होता, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, झेल यष्टीरक्षक हातामध्ये जाऊन बसला आणि विकेट मात्र जाऊन तंबूच्या आश्रयाला आता बसताना पाहायला मिळेल. विकेट घेता हुआ संगीत बसता हुआ डीजे धावसंख्या 25. गजर हरी नामाचा झेंडा रोविला, वाळवण डी चंद्रबागेच्या काठी डाव मांडीला. परंतु इथे पाहिलं तर जीवदानीच्या आई जीवदानी माझ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विराट या नगरीमध्ये कोपरी या गावामध्ये मात्र नक्कीच हा क्रिकेटचा डाव मांडताना पाहायला मिळत आहेत. आणि खरंच नक्की काय खेळी केले, नक्कीच या ज्या पद्धतीने विठुरायाला वंदन केलं नक्कीच पाहायला मिळेल. 25 धावा शेवटचा चेंडू असेल आणि या घोडेपाऊड संघाने नक्कीच त्यांना पुन्हा एकदा वाह वाह रे वार करी, धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये हे घोडेपाऊडचे सर्व वार करी, काय ती खेळ संपन्न करी, काय ती खेळ साजरी करी. अप्रतिम. ज्या वाटलं होतं एका बाजूला मोठे फटके खेळताना पाहायला मिळेल, कुठेतरी निखिलची कमी सुद्धा जाणवेल का, परंतु या क्षेत्ररक्षण गोलंदाजाने मात्र रेणुशी संघाला मात्र नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवलंय. मोठा धावांचा उच्चांक घेण्यापासून थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, कारण कालच्या सत्रामध्ये पाहिलं निखिल अप्रतिम अशी खेळ वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गोलंदाजाला. 26 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या होते 26. काल निखिलनं सुद्धा चांगली पारी घेत आपल्या संघाला सुस्थितीमध्ये म्हणजे फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये इन करून दिलं. आणि त्याच्या काही मॅच असल्या कारण तो येऊ शकला नाही, परंतु हा संघ सुद्धा तितक्याच ताकदीने पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, एकदा पूर्ण केली आणि नशिबाची साथ कोणाला मिळते तर नक्कीच घोडेपाऊड संघाला. 3 षटकाचा खेळ संपुष्टामध्ये धावसंख्या होते 26 धावा. विजयासाठी लक्ष असेल 18 चेंडू 27 धावा. क्रमांकाचे जे पारितोषिक ते आम्हाला स्पॉन्सर झाले राजेश दादा वाळणेकर, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक आहे राहुलजी आत्मारामजी गरज साहेब, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच 1ल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण बघतो नर्मदाबाई धोंडीबा जाधव यांच्या स्मरणार्थ आपण ही बघतो ट्रॉफी किसन धोंडीबा जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. प्रथम सरपंच विभाग प्रमुख 14 गाव, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. 2ऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर झाली आहे सन्माननीय आदरणीय सुभाष काळे सर, थँक्यू सो मच. 3ऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आपण बघतोय ती आम्हाला स्पॉन्सर झाली आहे शिवाजी बाबूराव मोरे, थँक्यू सो मच. आणि त्याच्यानंतर जे यूट्यूबचे सौजन्य आहे ते विजय भाई शिंदे आणि तसेच हरिचंद्र मारुती, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच टी शर्टचे सौजन्य भीमराव मारुती शिलर, थँक्यू सो मच. आणि तसेच मैदानाचे सौजन्य आपण बघितले तर अरुण दादा आणि तसेच गणेश सकपाळ यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच बॉल सौजन्य आम्हाला करण्यात आले तसेच सचिन माने मित्र परिवार यांच्या माध्यमातून सचिन माने आणि तसेच भीम सिंग, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि तसेच मंडप जो मला स्पॉन्सर झालाय रामचंद्र सपकाळ आणि तसेच संदीप नलावडे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. जेवण आणि नाश्त्याची सोय करून दिली संदीप दादा, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅच करता जे काही ट्रॉफीज आपण बघतोय रुद्रश्याम सपकाळ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, थँक्यू सो मच. मालिकावीर करता जी ट्रॉफी बघतोय रामचंद्र लक्ष्मण सकपाळ, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच उत्कृष्ट फलंदाजा करता जी ट्रॉफी आहे ती विशाल सपकाळ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. उत्कृष्ट गोलंदाजा करता ब्रह्मांड सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि तसेच उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डर करता आपण बघितलं तर राजेश सकपाळ यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर झाली, थँक्यू सो मच. आणि तसेच विशेष सहकार्य सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण बघतोय ऐकतोय इथून जर आपण बघितलं तर आपण बघतोय जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे यांच्या वतीने आयोजित वाळणे चषक 2024 आपण एक घमासान युद्ध बघतोय. आणि तसेच फायनल ग्रँड फिनालेची मॅच, दोन्ही संघांना लाख शुभेच्छा. सेकंड इनिंगचा पहिला बॉल फायनलचा, इथून अलॉंग द कार्पेट
लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे त्याला थोडस बिझी ठेवलंय. पहिल्या बॉल वरती जोडल्या जात आहेत त्या 2 धाबा. या टुर्नामेंट मध्ये 122 चौकार आले आणि तसेच 108 षटकार आतापर्यंत आपण बघितलेत. एका साईडला संघ पाहिजे तर घोडे पारूडचा संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये JMCC रेनोशी हे 2 संघ बघतोय. अगोदरच्या 3 मॅचेस रेनोशी संघाने आक्रमकता दर्शवली होती. 3 षटकारांकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिलं जाईल चंदू घाडगे यांच्या माध्यमातून आणि शैलेश घाडगे यांच्या माध्यमातून देखील. राहुल ऑन स्ट्राईक. राहुल करता हा बॉल सोडून दिला जातोय. पंच वाईट इथून करार करताय. टार्गेट मोठं नाहीये, छोटंसं टार्गेट आहे. हा तोच रेनोशीचा संघ आहे ज्याने की अगोदर 55 धाबा बनवल्या, त्याच्यानंतर 69 धाबा बनवल्या, त्याच्यानंतर आणखी एक मोठं टार्गेट होतं. 3 मॅचेस मध्ये त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं. जसे फायनल मध्ये पोहोचलेत कदाचित त्यांच्या प्रदर्शनाला इथून नजर लागली की काय. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर 26 धाबा बनवल्या, 6 विकेट गमावल्या गेल्या. पण त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त आता काय इथून गोलंदाजीमध्ये कमबॅक केला जाईल रेनोशी संघाच्या माध्यमातून. हा बॉल फक्त दिशा दिली आहे, पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. बॉल धन 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 बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. बॉलला बाउंड्रीच्या आतमध्ये स्टॉप केलंय की काय. निश्चित स्वरूपामध्ये बॉलला बाउंड्रीच्या आतमध्ये स्टॉप केले. 2 धाबा इथून पळून कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढलं जाईल आणि धावफलकावरती धाव 2 धावा आल्यात. धावफलक 5. ओव्हरचा पुढील बॉल पॉवर प्ले चालू आहे. हा खोलवर टप्प्याचा बॉल क्रिकेटच्या जगतामधील ब्रह्मास्त्र. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट काम पीट काम 25 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये राहुल. ज्यावेळेस रन हिट झाला त्यावेळेस फ्रेम मध्ये देखील होते. लागोपाठ 2 षटकार करता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चंदू घाडगे आणि त्यांच्या समेत आणखी एक नाव आहे गणेश घाडगे, शैलेश घाडगे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जाईल. कंटिन्यू बॅक टू बॅक 2 षटकार 5,000 मोठी इनामाची राशी आहे. कदाचित याच्यामध्ये जर 5,000 ते ऍड केलं तर 4थं प्राइज होईल. ओव्हरचा पुढील बॉल नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता आलेत मैदान दरम्यान आणि पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सुधीर डॉट बॉल आला इथून. पहिलाच बॉल डॉट बॉल फेस करत असताना सुधीर आणि तसेच धावफलक 5 आकड्यावर जाऊन पोहोचला. इकडे बाद झालाय. आणखी जर मध्ये 2 बॉल शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 22ची आवश्यकता आहे. सुधीर आलेत बॅटिंग करण्याकरता, त्यांच्यावरती नजर राहील. हा बॉल खोलवर टप्प्याचा आणि इथे काय घडलंय. धाव घेण्याकरता इंटरेस्ट नाहीयेत. पाच धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्पीडअप करा कारण की इथून बॅडलाईटचं कारण चालणार नाहीये. आग्राची विनंती करतो. दोन्ही संघ आमच्याकरता समान आहेत तर आम्ही आग्राची विनंती तुमच्याकरता करतो. शेवटचा बॉल इनसाइड आउटचा फटका. चांगला स्ट्रोक खेचला डोक्याच्या वर फिल्डरचा. एक कंप्लीट. दुसऱ्याकरता प्रयत्न आहे आणि तो दुसऱ्या जीवन प्राप्ती. या 2च्या मदतीने धावफलक वाढेल. जाऊन पोहोचेल 7च्या आकड्यावरती. 7 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावफलक 7. इक्वेशन बघा, समीकरण बघा. बॉल शिल्लक आहे ते शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायचे आता 20 धावा. 20 ची आवश्यकता.
इक्वेशन बघा व समीकरण बघा, बॉल शिल्लक आहे ते 12 आणि जिंकण्याकरता 20 ची आवश्यकता आहे. बारा बॉल जिंकण्याकरता इथून 20 ची आवश्यकता आहे. दोन षटकार करता इथून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर पहिला बॉल इथून फेस करत असताना बॅकफुट वरती वेट करून चांगल्या पद्धतीने दिशा दिली गेली. फक्त ते सिंगल धाव प्राप्त होईल. सुधीर आणि शैलेश यांच्या माध्यमातून टोटली 10,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 2 बॅक टू बॅक षटकार आले तर प्रत्येकी व्यक्ती 5-5 हजार देतील. 2 बॅक टू बॅक षटकार आले तर इथे देखील चांगला फटका सजवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. दुसरा करता प्रयत्न आहे, दुसऱ्याची नवीन प्राप्ती. संध्याकाळचा 17 बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही, त्या अनुषंगाने बघितलं सिंगल डबल इथून प्राधान्य दिलं जाते. गोलंदाज इथून जर बघितलं तर अजित शेलार यांनी जर 2 लागोपाठ विकेट घेतलं तर त्यांच्याकरता देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल चंदू घाडगे यांच्या माध्यमातून. जे काही मान्यवर इथे उपस्थित झाले असतील त्यांना आम्ही आग्रहाची विनंती करतोय, आपण स्टेजवरती यायचं, व्यासपीठावरती यायचंय. दहा बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 16 धावा. ओव्हरचा पुढील बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. एक तर कंप्लीट केली जाईल, कदाचित दुसऱ्या करता येण्याचा धाडसी मनसुबा आहे. रनआउटची शक्यता वाढली आहे. बॉल कलेक्ट केला, स्टंप्स वरती लगावला, विकेट प्राप्त झाली आहे. आणि इथे जर बघितलं तर दिनेश बॅक टू द डकआउट, विकेट. आपण यायचंय मुख्य व्यासपीठावरती. आमचे समालोचक विकास दादा या विनंती करतोय. बॉल शिल्लक आहे ते 9 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 15 धावा. जर स्कूटी चालू केलं त्यांना विनंती करतोय आपली लाईट बंद करा प्लीज, आग्रहाची विनंती करतोय. खेळाडूंना त्रास होतोय तर प्लीज विनंती करतोय. फटका चांगला सजवलाय, फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये. एक कंप्लीट, दुसऱ्या करता प्रयत्न, रनआउटची शक्यता आणखी एकदा वाढली गेली असती पण 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. इथून बॉल शिल्लक असतील शेवटचे ते 8 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 13 धावा. 8 मध्ये 13चं समीकरण, इक्वेशन आपण बघतोय या मॅच मध्ये. श्री सत्यनारायण कोपरीचं या मैदान विरार ईस्ट मध्ये आपण बघतोय आणि तसेच ही टुर्नामेंट आयोजित करण्यात आली आहे जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे यांच्या वतीने आयोजित वाळणे चषक 2024 महासंग्राम आपण बघतोय. ग्रँड फिनालेची मॅच. आणखी एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला जातोय. खाली क्षेत्र आहे, गॅप मध्ये आहे. 2 धावा इथे देखील आणखी एकदा कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुंदर आणि बिटवीन द विकेट. बॉल शिल्लक आहे ते 7 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 11 शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधील. चला स्पीडअप करा, ऑफिशियल्स कॉल द्या कारण की याच्यानंतर 1 ओव्हर आणखी बाकी आहे. टाइमपास नकोय कारण की वेळ फार महत्वाची आहे. इक्वेशन बघा, समीकरण बघा, बॉल शिल्लक आहे ते 7 आणि जिंकण्याकरता 11 ची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर बॅटर करता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल चंदू घाडगे यांच्या माध्यमातून. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, कदाचित हा चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. विकेट किपर चुकी केली आहे आणि इथे 22च्या स्वरूपामध्ये सिंगल धाव प्राप्त होईल. शेवटचे बॉल शिल्लक असतील ते 6 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 10. 6-10 कदाचित सिमिलर वर्ड्स आहेत बघितलं तर शब्द एकाच उच्चार होतो पण कदाचित काय होईल. स्पीड अप, डीजे आपल्याकडे वेळ नाहीये तर आम्ही खेळाडूंना विनंती करतो थोडंसं स्पीडअप करा. बॅटिंग साइड टीम तुम्ही टाइमपास करू नका, अन्यथा कदाचित अंधारामध्ये मॅच तुम्हालाच खेळावी लागेल कारण की शेवटचे 6 बॉल त्याच्यानंतर दिसणार नाहीये. JMCC रेनोशी टीम ही मॅच बनवली आहे. घोडे पारूड जर ही मॅच जिंकायची असेल तर 6 बॉल मध्ये बनवायला लागतील तर 10 धावा. समीकरण सोपं आहे, हातामध्ये. संध्याकाळचं सत्र या ग्राउंडला आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त बॉल ट्रॅव्हल होत नाही पण 6 बॉल मध्ये फक्त एकच बॉल कनेक्ट करायचा आहे. एक छोटाच ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने
मित्रांनो, काहीतरी उगवण्या अगोदर काहीतरी तुम्हाला रुजवावं लागतं, तसेच तुम्हाला काहीतरी बनण्या अगोदर तुम्हाला झिजावं लागतंय. जर तुम्हाला इथून काही बनायचं असेल तर तुम्हाला इथून झिजावं लागेल, कारण की तुम्हाला चांगला इथून संघर्ष द्यावा लागेल. संघर्ष जर तुम्ही कराल तर त्याच्यामधून तुम्हाला दोन गोष्टी मिळणार आहे. एक मिळेल तो विजय, त्याच्यानंतर जर विजय मिळाला नाही तर तुम्हाला मिळणार आहे अनुभव, एक्सपिरियन्स. या दोन्ही गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत आपल्या जीवनामध्ये. तुम्हाला विजय मिळेल की एक्सपिरियन्स मिळेल की अनुभव मिळेल त्याच्यावरती देखील आपण नजर ठेवणार आहोत. दोन संघांदरम्यान आपण कडवी लढत बघतोय. वाळणे चषक 2024 ग्रँड फिनालेची मॅच घोडे पारोड त्यांच्या विपक्षामध्ये JMCC नेरोशीचा हा संघ इथून पाठीमागे करामत केली आहे, पण इथून इंटरेस्टेड नाहीयेत. गणेश शेलार यांनी जर 2 विकेट काढल्या तर त्यांच्याकरता चंदू घाडगे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रत्येकी विकेट करता आय थिंक 1000 रुपये. शेअर मार्केटचा भाव बघा किती वाढलाय. शेअर मार्केट कुठं पोहोचलंय. कदाचित आज बँक बंद आहे, जर बँक चालू असती तर कदाचित एका विकेट करता 10,000 देखील लावले गेले असते. खिसा गरम आहे, पैसा जास्त वाढलाय. नुसता पैसा. डॉट बॉल आला पहिला. 5 मध्ये 10ची आवश्यकता, प्रत्येक बॉलवरती 2ची आवश्यकता असेल जिंकण्याकरता. हा बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हर केला जातोय. गणेश चांगली गोलंदाजी करतायत. बॅटर स्वप्नील चुकी करतोय. चार बॉल मध्ये 10ची आवश्यकता आहे. हा बॉल इथून सोडून दिला जातोय. कदाचित वाईड इथून करार केला जाईल. असे गोलंदाज बॉल फेकतात असं वाटतंय की फक्त आमंत्रण दिलं जाते आणि घे आणि इथून कदाचित बिगिट मार. असं होत नाहीये. बॅटर प्रयत्नच करत नाहीयेत. 4 बॉल 9ची आवश्यकता. एक मोठा हिट मॅच पूर्णपणे हातामध्ये येऊ शकेल, कारण की स्लोवर बॉल हाताळले जात आहेत. हा बॉल टप्पा पडल्याच्या नंतर बडाच टर्न प्राप्त होतोय. वाईटची मागणी केली, मिळणार नाहीये. इथून बॉल शिल्लक आहे ते 3 आणि जिंकण्याकरता 9ची आवश्यकता. कदाचित या मॅच वरती, या फायनल च्या पहिल्या ट्रॉफी वरती JMCC रेनोशी संघ पकड मजबूत करेन असं प्रतीत होतंय. 4000 रुपये इथून कॅश प्राइज दिलं जाईल बॅक टू बॅक 2 विकेट्स करता. जशा प्रकारे डॉट बॉल येतो त्याच्यानंतर शेअर मार्केट वाढलं जात आहे. जर कदाचित 2 विकेट जर गेले तर तुम्हाला पाकिट घेऊन किंवा ATM कार्ड घेऊन यावं लागेल. स्वतः मी तुमच्या समोर ATM कार्ड मध्ये येणार. जीपे पण चालतंय, डिजिटल जमाना आहे. इथे हा बॉल चांगल्या पद्धतीचा डिलिव्हर केला गेला आणि इथून जर बघितलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होईल. बॉल शिल्लक असतील ते शेवटचे 2 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 9 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. थँक्यू. या बॉल वरती जर कदाचित एक बिग हिट आला तर ही मॅच बनवू शकेल. ही मॅच बनवू शकेल याच्यामध्ये शंका नाहीये. मॅच संपलेली नाहीये, कारण की मी आणखी हारलेलो नाहीये, कारण की इथून मी हार मानली नाहीये. घोडे पारोड संघ माणसं विचारतात तू काय घोडे मारले. एक घोडा मारायची संधी आहे. कदाचित एक मोठा हिट जर आला तर मॅच बनवू शकेल. हा बॉल आणि प्रत्येक बॉल वरती गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, कारण की पेस इथून दिला गेला नव्हता. आणि या मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत JMCC रेनोशी संघाच्या माध्यमातून जिंकण्याकरता एका बॉल मध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक बॉल 9ची आवश्यकता आहे. आणि इथे जर बघितलं बिगिट करण्याचा प्रयत्न, इथून संघ विजय प्राप्त करतोय. आणि आपण बघितलं वाळणे चषक 2024 चा चॅम्पियन संघ JMCC